ऍक्सिस भोवती पृथ्वी स्वतःभोवती प्रदक्षिणा करते, तो जो आहे तो 23.5 अंशाने कलता आहे, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे होतं काय, की आपल्याकडे ऋतू आपल्याला होताना दिसतात. त्यामुळे सूर्य हा दररोज पूर्वेला उगवताना दिसतो, बरोबर आहे. पण पूर्वेला एकाच बिंदूवर किंवा एकाच ठिकाणी उगवताना दिसत नाही, तर दर दिवशी तो थोडा-थोडा वेगळ्या ठिकाणी उगवताना आपल्याला दिसतो. आणि असा तो विषुववृत्तावर बरोबर 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दिवशी तो बरोबर विषुववृत्तावर उगवतो. आणि मग हळू-हळू तो पुढे 21 मार्च पासून जून पर्यंत उत्तर गोलार्धामध्ये, म्हणजे त्या बाजूला त्याचं जास्त उगवण्याचं हे असतं. आणि मग उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला उन्हाळा दिसतो, दिवस मोठा दिसतो. तुम्हाला आपण सगळेजण शिकलेलो आहोत, की जो उत्तर ध्रुव आहे आणि दक्षिण ध्रुव आहे, तिथे 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते, हे पण आपण शिकलेले आहोत. अगदी उत्तरेकडचे नॉर्वे वगैरे प्रदेश आहेत, तिथे सुद्धा खूप मोठा दिवस तुम्हाला दिसतो. मिडनाईट सन वगैरे आपल्याला ऐकायला मिळतं. तर हे सगळं जे होतं त्या पृथ्वीच्या कलत्या अक्षामुळे होतं. त्यामुळे हा जो आहे तो पृथ्वीचं इक्वेटर हे बरोबर सेंट्रल झाले, 2 पार्ट करणारं. परंतु उत्तर गोलार्धामध्ये 23.5 अंशावर, अक्षांशावर आपल्याला एक लाईन दिसते आणि त्याला आपण म्हणतो कर्कवृत्त. आणि खाली दक्षिण गोलार्धात पण 23.5 अंशावर एक लाईन आपण मान्य, म्हणजे आपण खरी म्हणजे पृथ्वीवर कुठेही लाईन वगैरे नाही. आपण हे आपल्या गणनेसाठी केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. तर ते मकर वृत्त असतं. तर जेव्हा सूर्य विषुववृत्तापासून कर्कवृत्तापर्यंतचा प्रवास आपल्याला दिसतो उगवताना पूर्वेला किंवा मावळताना सुद्धा, त्याला आपण म्हणतो उत्तरायण. आणि जेव्हा तो मग कर्कवृत्ताहून म्हणजे 21 जूनला उत्तर गोलार्धात सगळ्यात मोठा दिवस असतो, विषुवदिन असं आपण त्याला म्हणतो, त्या दिवशी पासून तो सूर्य पुन्हा दक्षिणेकडे जायला लागतो. म्हणजे 21 जून पासून दक्षिणायन सुरू होतं. ते इक्वेटरवर जाईल तो त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये. आणि मग सप्टेंबर पासून डिसेंबरला तो मकर वृत्तावर जाईल. तेव्हा डिसेंबरच्या साधारण 21-22 डिसेंबरला दक्षिण गोलार्धात सगळ्यात मोठा दिवस असतो. या उलट आपल्याकडे उत्तर गोलार्धात हा सगळ्यात लहान दिवस असतो. आणि मग तिथून परत तो उत्तरेकडे त्याचा प्रवास सुरू होतो आणि त्याला उत्तरायण असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात एका वर्षाचे 2 भाग झाले. ते 21 जून ते 21 डिसेंबर असं समजू आपण. आणि पुन्हा ते झालं दक्षिणायन. आणि 21 डिसेंबर ते 21 जून हे झालं उत्तरायण. आणि त्याप्रमाणे इथे आपल्याला वर उत्तरायण आणि दक्षिणायन दिलेले असतात. आतापर्यंत जी माहिती सांगितली त्यात कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? तसं आपण शिकलेलंच आहोत. मला नाही वाटत कोणाला काही प्रश्न असेल असं. मॅडम, तुम्ही जे पंचांगाचं पेज म्हटलं ना, त्याचा फोटो मी ग्रुपला टाकलाय आता. म्हणजे काही लोकांकडे अजून नसेल तरी थोडं त्यांना दिसेल वाचायचं कसं. चालेल. ओके, ठीक. आता बघा, त्याच्यानंतर जे आहे त्याच्यात त्यांनी इथे सौर वसंत ऋतू असं म्हटलंय. म्हणजे आता आपण जे बघितलं की नाही, दक्षिणायन किंवा उत्तरायण, हे कसं झालं, थोडंसं सौरच झालं ना. कारण सूर्याच्या भ्रमणावरून आपण ते ठरवलं आणि आपल्याला इंग्लिश तारखा मिळाल्या, म्हणजे जे आपल्या रोजच्या वापरातल्या आहेत कॅलेंडरच्या, ग्रेगोरियन कॅलेंडरच्या, त्या आपल्याला मिळाल्या. म्हणून त्यानुसारच जेव्हा ऋतू सांगितले जातात तेव्हा त्याला त्यांनी सौर वसंत ऋतू असं म्हटलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे साधारण चैत्र महिन्यामध्ये चैत्र पालवी फुटते, वसंत ऋतू येतो, आपल्याला माहिती आहे. जसे एका वर्षाचे 2 भाग केले की आयन होतात, दक्षिणायन आणि उत्तरायण. तसेच एका वर्षाचे 6 भाग केले जातात आपल्याकडे आणि 6 ऋतू मानले जातात. साधारणपणे आपण जे बघतो ते आपल्याकडे 3 ऋतू जास्त महत्वाचे मानले जातात. आपण उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे 3 असतात. विंटर, रेनी सीझन आणि समर. आणि आपल्याला माहितीये इकडच्या उत्तर गोलार्धातल्या किंवा पश्चिमी देशामध्ये सगळीकडे साधारण 4 ऋतू ते लोक मानतात. त्याच्यामध्ये स्प्रिंग अर्थातच वसंत ऋतू असतो, समर असतो, नंतर तुम्हाला तिथे ऑटम आणि मग विंटर असं त्यांचे 4 ऋतू तुम्हाला तिथे दिसतात. तर प्रत्येकाच्या तिथल्या हवामानानुसार त्यांनी मान्य केलेले असतात. आपल्याकडे मात्र 6 ऋतू आपण मानतो. म्हणजे 12 महिन्यामध्ये 6 म्हणजे 2-2 महिन्याचा एक ऋतू मानला जातो. वसंत ऋतूपासून सुरुवात इथे होते.
त्याच्यानंतर पावसाळा, वर्षा ऋतू येतो, वसंत नंतर ग्रीष्म येतो, उन्हाळा खूप येतो आपल्याला. त्याच्यानंतर पावसाळा आहे, पावसाळ्याचे 2 ऋतू येतात. जेव्हा आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमा वगैरे येते तेव्हा शिशिर आपण बघतो, शरद ऋतू असतो, शरद पौर्णिमा म्हणतो. असे आपल्याकडे 6 असतात. म्हणजे 3 उन्हाळ्याचे 2 ऋतू, पावसाळ्याचे 2 ऋतू आणि हिवाळ्याचे 2 ऋतू असे मिळून आपल्याकडे 6 ऋतू म्हणजे पुन्हा विभागणी केली त्यांची. जसं आपल्याला निसर्गामध्ये बदल दिसतात त्यानुसार ते आपल्याला आपल्याला इथे दिसतं आपल्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला मार्च एप्रिल दिलेलंच आहे. कधी सुरू होते ही आपल्या नेहमीच्या कॅलेंडर वरून दिसतंय. आणि पुढे जे दिलंय बघा तिथे इथे पहिला सौर वसंत ऋतू दिलाय आणि पुढे इथे चांद्र वसंत ऋतू दिलाय. म्हणजे चंद्राच्या ह्याच्यावरून म्हणजे गुढीपाडव्याला तो सुरुवात होईल आणि देईल. तर ह्याचा जो खुलासा आहे तो 86 पानावर त्यांनी दिलेला आहे. तो वाचूया आपण नंतर आणि बघूया की काय आहे. पण चांद्र म्हणजे चंद्राच्या ह्याच्यावरून सुरुवात म्हणजे गुढीपाडव्याला सुरुवात होईल. आणि हे जे सौर आहेत ते इंग्लिश तारखेप्रमाणे सुरुवात होती. असं मी आता जे तुम्हाला सांगितलं 21 साधारण डिसेंबर आणि अशाच प्रकाराने ते तारखा तुम्हाला मिळतात तिथे. आणखीन माझ्या पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर त्यात सुद्धा त्या तारखा दिलेल्या आहेत बघा, सौर तारखा वेगवेगळ्या ऋतूंच्या. तो झाला सौर म्हणजे सोलर याच्यावर. आणि नंतर संवतचं आपण बघितलं. तर आता ही अशी पहिली लाईन जी आहे ही सगळी आपण बघितली की काय सांगते. आणि जेव्हा आपण पत्रिका करून देतात आपल्याला पण लोक किंवा आता सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा मिळते तिथे सुद्धा या सगळ्याचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. म्हणजे आता इथे या 1:30 ते 12 या ह्याच्यामध्ये जर कोणाचा जन्म झाला असेल, समजा 4 एप्रिलला कोणा एका बाळाचा जन्म झाला असेल तर तिथे आपल्याला म्हणायला लागेल की त्याचा जन्म हा त्याचं शके 1947 आहे, विश्वास वसुनाम संवत्सर आहे, उत्तरायण आहे, सौर वसंत ऋतू आहे आणि चैत्र महिना आणि शुक्ल पक्ष. हे पण आपण बघितलं की 12 महिने आपल्याला आहेत जे गुढीपाडव्यापासून सुरू होतात आणि आपल्याला चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ असे सगळे